नाही नाही मैत्रीताई, मी नाही माझ्या बायकोला सोडू शकत. मी यावर काहीच नाही सांगू शकत चितोळे. मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलंय तुम्हाला. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण मला तुमच्यासाठी सुद्धा असं वाटतंय की तुम्ही सुद्धा डॉक्टर सौमित्रला सोडू नका. काय लावलंय तुम्ही हे चितोळे? मला एक सांगा, तुम्हाला अध्यात्म हवंय की नकोय? नाही हवंय, पण कुणाच्या अध्यात मध्यात नसणं याला अध्यात्म म्हणतात, असं माझी बायको म्हणाली. अच्छा, असं तुमची बायको म्हणाली का? मग जर तुमच्या बायकोला सगळ्या जगाचं ज्ञान आहे तर मग का बरं गेलात तुम्ही माताजींकडे? नाही नाही, काय बायको बायको आहे आणि माताजी माताजी. म्हणजे काय? म्हणजे बायको माताजींची जागा घेऊ शकत नाही आणि माताजी बायको होऊ शकत नाही. माताजी आणि बायकोचं कंपॅरिझन करताय तुम्ही? नाही 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 मैत्रीताई प्लीज, सॉरी मैत्रीताई, मी तसं नाही म्हणत आहे. हो मी अजिबात तसं म्हणत नाही. मला फक्त एवढंच म्हणायचंय की माझी बायको माझ्यासाठी जे काही करते ते माताजी कसं करणार ना? म्हणजे आणि डॉक्टर सौमित्र जे तुमच्यासाठी करतील ते माताजी कसं करणार ना, एवढंच म्हणायचंय मला. पण चितोळे, मला आता त्याची गरज नाही वाटत. हो तुम्ही तरुण आहात मैत्रीताई. मला या वयात जर एवढी प्रेमाची गरज वाटते तर तुमच्या वयात तर ती ऊर्जा जास्त असते. चितोळे हे बघा प्लीज प्लीज, मला तुम्ही ना असं सारखं सारखं सोडू नका असं नका सांगू. मला नाही आवडत आणि नका प्रश्न विचारणं थांबवा तुम्ही प्लीज. सॉरी मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की शारीरिक गरजेची ऊर्जा. चितोळे शांत बसा, बोलू नका. सॉरी, माझं डोकं दुखायला लागलं आता. ओके, जय माताजी. माताजी की जय. काय झालं याला एवढं? आईचा अरे अरे, मी सांगते ना इंजिन तापलंय म्हणून. काय कधी केलंय शेवटचं सर्व्हिसिंग? तर नाही आठवते. इंजिन ऑइल पूर्ण ड्राय झालंय. पुढे मिळेल आपल्याला कुठेतरी. आपण थांबूयात, आत्ता थांबूयात. इंजिन ऑइल सोड, मी ड्राय झालो आता. काय तुझी गाडी त्याच्यामुळेच ड्राय झाली आहे. म्हणजे आपली वाहनं, आपली उपकरणं त्यांना आपला मूड ओळखतात. अरे खरंच, तू हरबी नावाची फिल्म पाहिली आहेस? त्यात ना त्या गाडीला मन असतं आणि ती गाडी तिच्या मालकिणीचे सगळे मूड्स ओळखत असते, गप्पा मारत असते. म्हणजे लिटरली गप्पा नाही मारत, पण खरं आहे अरे हे की आपल्याला जे वाटत असतं ना त्याचा परिणाम होतो या सगळ्या गोष्टींवर. मध्ये मध्ये मला ना कोणाशीच बोलावं असं वाटत नव्हतं, तेव्हा माझा मोबाईल आपोआप बंद पडायचा. म्हणजे थेरी इंटरेस्टिंग आहे, पण मग हिला काय झालंय? ही का बंद पडली? काय ग? कारण तिला कळत नाहीये पुढे आयुष्यात काय करायचं ते. अच्छा, म्हणजे जसं मला कळत नाही ब्रेकअपचं पुढे काय करायचं आहे तसं. तू आहे ना ब्रेकअपचा विचार करू नकोस. डिस्ट्रॅक्ट कर तुझ्या मनाला असं कुठेतरी. याआधी कधी तुला स्ट्रेस आल्यावर, तू कन्फ्यूज झाल्यावर काय करायचं असतं? काय गाणी ऐकायचो, चित्र काढायचो. हो म्हणजे मला असं कंटाळा आला ना की मी लगेच चित्रच काढायचो. म्हणजे परीक्षेच्या आधी पण, म्हणजे असं पूर्ण अभ्यास झालेला असतो आणि मग आपण परत एकदा वाचायला बसतो बघ, तर ते वाचायचं सोडून मी आपले चित्र काढत बसायचो वहीच्या माग. आई खूप ओरडायची त्यावेळेला, पण हा म्हणजे चित्र काढायचं. ग्रेट. मग काय चित्र? आता कसं? हो का? कुठे कागद पेन्सिल काहीच नाहीये. डॉक्टर साहब आप बस बोलो, आपके लिए सब कुछ लाएंगे. लाव फिर. हा म्हणजे जाऊयात आता. म्हणजे हे झाले असेल ना थंड, निघूयात मग. तू थंड झालायस ना आधी सांग मला. काय आता चित्र काढायचं म्हणल्यावर एकदम एक्साइट झालोय. गुड गुड गुड. चलो तू बघ आता गाडी सुरू होते की रे. बघ बस किक मार लगेच.
होय झाली चालू. बसू. बस बस. क्या बात. चलो. या ये सुंदर है. एक सेकंड रुको. उतर. चांगलंय. छान आहे ना. इथे काढशील तू. हा काढीन की. एक मिनिट हा. मिळालं. हो एक मिनिट दे मी घेतो. ये आपका कागज और पेंसिल. हाँ एक मिनट. एवढे ठीक आहे. हा मी पण याचं आर्टवर्क करायचं माहितीये. असं हे चिटकवून असं त्याला असं डिझाईन बाजूने. हा. आणि मी काय केलं होतं माहितीये का. काय. हे घेऊन दुधात टाकलं होतं. दुधात का. मला जज करू नको. मी खूप लहान होतो. मला शाळेत चुंबकनी सांगितलं होतं की हे दुधात टाकायचं आणि त्यामध्ये 2 थेंब मध ओतायचं आणि मग त्याचं 2 दिवस ठेवलं ना की त्याचं एक सुंदर वासाचं खोटरबर तयार. खोटर झालं का पण मग खोटरबर. नाही खोटरबर तर झालं नाहीच पण आईने जे फोडलंय मला नंतर सगळं दूध गटारीत. मग तुला काय ड्रॉ करायला आवडतं. म्हणजे असं नेचर वगैरे. हा म्हणजे तसं हे ठीक आहे. ठीक आहे का. कारण मला असं याच्यापेक्षा माणसांची चित्र काढायला आवडतं. रिअलिस्टिक पोर्ट्रेट वगैरे असतं. पण इथं कोणी नाहीच आहे शाळेला. ए मैं हूं ना. तुझं काय. माझं काढणार चित्र. प्लीज तुला माहितीये किती वेळ बसायला लागतं. एनजीओत काम करते म्हणजे काय मला मॉडेलिंग जमणार नाही. एक आय शो 1 सेकंड. बस बरं. हे वाले हा काय. ओके 1 सेकंड. काय करतेस. नाही किंवा असं काय. हो मिस इंडिया. ती फक्त चेहरा काढणार आहे. नॉर्मल बस साधी. झालं की सांगा मला. हो. स्माइल करा. हॅलो. काय मॅडम आहे का ओळख. काहीतरी काय. बोल ना काय झालं. काही नाही ग. खूप दिवसात फोन केला नव्हता ना म्हणून सहज केला फोन. कशी आहेस तू. मी बरी आहे. बोल ना. अगं ही आपली नलिनीचा फोन आला होता. कशाला. साखरपुड्याची तयारी करायला हवी ना आता. साखरपुडा. एंगेजमेंट. हे बघ आम्ही 2 जण येतो पुण्याला. सगळं फिक्स करायला खरेदी करायला बरीच कामही असतात. साखरपुडा म्हटलं की. लग्न साखरपुडा म्हणजे काय गंमत वाटते का ग तुम्हाला. काय झालं. माझं डोकं खूप दुखतंय. मी तुला नंतर फोन करते. हा डोकं दुखते. अगं सौमित्राकडे जा. औषध घे. जरा आराम कर मुली. आई घेते मी औषध. तुला नंतर फोन करते. बाय. काय गो. काय झालं. माहित नाही ग. डोकं दुखतं आणि गळून गेल्यासारखं वाटतंय. हो. मग आपण पिक्चरला जाऊया का. हा तुला जरा फ्रेश वाटेल. काय
पिक्चरला? हा, म्हणजे तुझ्या माताजींना चालणार असेल तरच. ऍक्च्युली माई हम्म. माताजी म्हणल्या नाही की जाऊ नको म्हणून. हो ना, मग चल जाऊया. खरंच जायचं? चल जाऊया, कम ऑन. चालेल, मी आकृतीला फोन करते. अगं आकृती, ती काही बोलली नाही का तुला? कशाबद्दल? ती सौमित्र बरोबर सोनगावला गेली आहे. खरंच बोलली नाही तुला ती? नाही. हो, ते नाही, ठीक आहे, आपण दोघी जाऊया. हा चल. नाही, नको, राहू देत. मला आरामाची गरज असं वाटते. मी झोपते थोडा वेळ. हो का? काही खायचंय का तुला? हो, मी झोपते. कोल्ड कॉफी? अगं नको माई, आय नीड टू रेस्ट प्लीज. बरं, पिक्चरला काय आपण पुन्हा कधीतरी जाऊया, समाधी टाइम. ओके, तू रेस्ट कर. हा ठीक आहे. बिजली हो रही है. थांब जरा 1-2 मिनिट. हो गया? आलू नको. दिखा ना. नाही का, जरा दम काढ जरा. क्या नहीं कर? एक हाँ, काय? बसले ना. कळलं ना मॉडेल्सचं काम? सोपं नाही. ते अवघड काम आहे यार. आपल्याला वाटतं मॉडेल्स काहीच करत नाहीत. हा, मग तुला माहितीये, माझे आर्ट स्कूलचे मित्र आहेत ना काही काही, ते मला सांगत होते जुन्या काळी आहे ना मॉडेल्सच मिळायचे नाहीत ना, नूड मॉडेल. त्यावेळेला ते प्रॉस्टिट्यूट्सला आणायचे बसायला मॉडेल म्हणून. मी पण ऐकलंय. पण मला अजून एक क्युरियोसिटी आहे बरं का. जरा नीट बस. ये मतलब ये मॉडल और ये आर्टिस्ट जो ड्रॉ करते वक्त दोनों के बीच में जो रिलेशनशिप होता है वो मतलब क्या होता होगा ना. मतलब कितना डिफिकल्ट है ना किसी के सामने ऐसा न्यूड होना. पण काय ग, नुसतं कपडे काढले म्हणजे न्यूड असं नसतं ना. मनाने पण न्यूड व्हायला पाहिजे. मतलब म्हणजे मन मोकळं केलं पाहिजे, तरच नाती सोपी होतात. सही है यार, ये मस्त है कॉन्सेप्ट. पण इतना आसान है. कोणाच्या तरी समोर असं सगळं मनातलं सांगणं, मोकळं होणं, आणि समोरच्याला पण समजलं पाहिजे ना तेवढं. त्यात काय, समजेल की. तुम्ही नीट समजावून सांगितलं तर समजेल, आणि मुळात ते तुमच्या मनात क्लिअर असलं की झालं. आता मैत्रीच बघ ना, तिच्या मनात काय चालू असतं तिचं तिलाच कळत नाही, त्यामुळे अशी भांबवलेली असते सारखी. आता चालायचं. मला कळायचं, पण व्यवस्थित कळायचं, सांगता पण यायचं सगळं. पण झियानला काहीच नाही कळायचं, किंवा त्याला ऐकूनच घ्यायचं नव्हतं. मी त्याला गमतीत म्हणायचं, पण तुझं इन्कमिंग बंद आहे. इन्कमिंग बंद, चांगली कॉन्सेप्ट. इनकमिंग बंद आणि आउटगोइंग फ्री. दुसऱ्यांना नुसते सल्ले द्यायचे. ये मत करो, ये जमता नहीं है तुझे, ये जचता नहीं है, तू ऐसे क्यों नहीं सोचती, ये जो तुम्हारी सोच है ना, अरे काय ऐकून तरी घे. त्याचंच सगळं, त्याचंच काम, त्याच्याच आयडियाज, त्याचंच ट्रेकिंग, त्याचंच बायकिंग, त्याचाच टॅटू आहे. माझ्याच आयडियाज माझ्याच समोर दुसऱ्यांना त्याच्या म्हणून सांगतोय तो. हाऊ पथेटिक.
ऑकवर्ड होत असेल मला. असं कोण करता ग ना? आय डोंट नो. आय गेस काही माणसं असतातच अशी, त्यांना सतत स्वतःकडे अटेन्शन लागतं. समोरची आपली गर्लफ्रेंड आहे, तिचं जरा आपण ऐकून घ्यावं, शेअर करावं, कम्युनिकेट करावं. नाही, वो नहीं जमता. किती मतलब खूप सेल्फ ऑब्सेस्ड होता रे तो. तू असं होता का म्हणतेस? म्हणजे सेल्फ ऑब्सेस्ड होता. ते ठीक आहे, पाणी पी. थांबला खोकला? हे बघ, तुला नसेल वाटत तर नको बोलायला, काही हरकत नाही. म्हणलं ना, अवघड आहे निवड होणं. अगं सॉरी. मला वाटलं नव्हतं मी रडेन म्हणून. कोणाला बोलून नव्हतं ना दाखवलं हे सगळं. काय काय सांगितलं नाही? माझं आणि झियानचं ब्रेकअप झालं. पाणी हवंय का? उठ ग, तुमचं स्टेशन आलं मॅडम, स्टेशन आलं. डोळा लागला माझा. हा, इट्स ओके. थँक्यू. थँक्यू मला काय, थँक्यू तुला म्हणलं पाहिजे. मी तुझ्यामुळे मी असं खूप दिवसांनी असं फ्रेश झालो एकदम. ऍक्च्युली तू थँक्यू आदिल आणि रेणूला म्हणायला पाहिजे. त्यांचं जुळलं म्हणून तू बेट ठरलास, म्हणून तू माझ्या बरोबर आलास ना. तेही आहे म्हणा. मला आता ड्राईव्ह करताना मी असं सगळं विचार करत होतो, आपण काय काय बोललो, काय काय. तर मला ती गझल आठवली एकदम यांची, आपले जगजीत सिंग. आता अर्थ सांगायला गेलं तर असं आहे काहीतरी, हार में जीते मतलब हार के बाद. हा एक मिनट. तुम हार के दिल अपना मेरी जीत अमर कर दो, होठों से छूल. सॉरी, आय नो आय कांट सिंग. एक्झॅक्टली. मला तरी कुठे येते. पण मुद्दा काय की आपण दोघेही दिल हरलेलो आहे ना शेवटी. काय चालायचंच. पण मी खूप दिवसांनी आज चित्र काढलं, त्यामुळे गुड. बरं वाटलं मला खूप. करेक्ट. मला दाखवलेलं नाहीयेस आणि तू ते चित्र. मी तेव्हाच दाखवणार होतो, पण तू आपले वेगळ्याच मूड मध्ये. हो, हा, सॉरी फॉर दॅट. आणि थँक्यू, तू इतक्या सेन्सिटिव्हली सगळं ऐकून घेतलंस. नाही काय, माझी ऐकण्याची तालीम जोरदार आहे. म्हणजे मैत्रिणी मला एवढी प्रॅक्टिस दिली ऐकायची,
तर मी एनिवे आय एम यूज टू इट बाय द वे. टडँग. कैसे? मैं ऐसी दिखती हूँ सौमित्र. नहीं यार, मैं ऐसी नहीं. थैंक यू, इतना टाइम लेके ये निकाला आपने. थैंक यू आने के लिए. गुड नाइट. अगं थांब ना. हे बघ अगं एवढी मेहनत केली मी याच्यावर, काहीतरी तू जरा ह्याला दाद बीत दे की जरा. बघ ना कागद कसा आहे, मागून कसा दिसतो कागद, सगळं बघ ना.